साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या, पीएसआयनं बलात्कार केल्याचा आरोप, हातावर लिहिली सुसाईड नोट, महिला आयोगाकडून कारवाईच्या सूचना. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल, संबंधित पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे सुद्धा आदेश. संशयापायी जीवनाचा अंत, प्रेयसीवर संशय असल्यानं प्रियकराचा प्रेयसीसह स्वतःवर चाकू हल्ला, हल्ल्यात दोघांचाही मृत्यू. मुंबईच्या काळ्या चौकी परिसरातली थरारक घटना. रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये परप्रांतीयांची दारू पार्टी, ट्रेकिंगसाठी जात असताना शिवप्रेमींना परप्रांतीय पार्टी करताना आढळले, शिवप्रेमीकडून दारू पार्टी करणाऱ्यांना चोप. मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बिल्डरची कार वापरायचे, रवींद्र धंगेकर यांचा नवा आरोप. कोथरूडच्या बढेकर बिल्डरची गाडी वापरल्याचा धंगेकरांचा दावा, तर सरकारी गाडी न वापरणारा मी पहिला महापौर, मोहोळ यांचं प्रत्युत्तर. बेईमानी केल्यास 5 वर्ष दरवाजे बंद करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भरला सज्जड दम. तुम्हाला काय वाटतं, तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर नाही आहेत, कोण काय करतं आम्हाला माहिती आहे, बावनकुळेंचं वक्तव्य. पुणे पोलिसांनी जप्त केली गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ, अहिल्यानगरच्या जामखेड खर्डा इथं उसात लपून ठेवली होती गाडी. राजाराम बापू पाटील कारखान्यावर लावलेला फलक काही तासातच हटवला. जतमधील राजाराम बापू पाटील कारखान्यावर अज्ञातांनी लावला होता राजे विजयसिंह डफळे यांच्या नावाचा फलक. संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आरएसएस विरोधात आंदोलन, पोलिसांमार्फत आरएसएसला संविधान भेट देऊन केला निषेध, कॉलेज बाहेर आरएसएस नोंदणीला वंचितचा विरोध. सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब, राहुल गांधींप्रमाणे सादरीकरण करत मांडणार महत्त्वाचे मुद्दे, वरळी डोममध्ये होणार भव्य मेळावा. कर्जमाफी झाल्याशिवाय थांबायचं नाही, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक लढाई लढणार, अंतरवालीतून मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार. कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप बंद असल्यानं शेतकऱ्याची कोंडी, संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या मार्गावर, आमदारांच्या घराला घेराव घालण्याची सुद्धा तयारी. कापूस आणि सोयाबीन हमीभावासह सरकारच खरेदी करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. हमीभाव किती, खासगी व्यापारी किती देत आहेत याबाबत मात्र अद्याप अनिश्चितता. अज्ञाताने केलेल्या तणनाशक फवारणीमध्ये 1 एकर द्राक्षबागेचं नुकसान, सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील कोरफळेमधली घटना, शेतकऱ्याचं 9 ते 10 लाखांचं नुकसान. मुंबई क्रिकेट असोसिएशनची येत्या 12 नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक, अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांकडून शरद पवारांच्या भेटीगाठी, कोण बाजी मारणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्याअंतर्गत एमएसआरडीसीनं काढलेली महागडी निविदा रद्द, जास्त खर्च आणि भूसंपादनापूर्वीच काढली होती निविदा, अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी सुरू केलेल्या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीनं केली पतीची हत्या, चिंचवडमधील धक्कादायक घटना, पत्नीला बनवायचं होतं नगरसेवक, तिनंच केला घात. गडचिरोलीमध्ये 6 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आदेश, सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा असेल तर पूर्व परवानगी आवश्यक.